हॅलो, चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत. तर टॉमॅटो किती छान, मटेरियल बघा बरं किती छान आहे. आजचं सगळं फ्रेश फ्रेश मटेरियल आलेलं आहे आपल्याकडे. तर आपण आहे ना आता काय भाजी बनवणार आहे, ही भाजी बघितलं म्हणजे मटेरियल जर बघितलं असेल ना तर सगळ्या लेडीजला कळेल ही भाजी कसली आहे. तर आजची भाजी आपली आहे पावभाजी. तर आपली साधी सिंपल सरळ अशी बनवलेली आजची पावभाजी रेसिपी तुम्हाला माझी बघायला मिळणार आहे. तर तुमची पण रेसिपी मला कशी आहे ती पण तुम्ही मला सांगणार आहे. ही शिमला मिरची तुम्ही बघू शकता, हा बटाटा आहे मस्त असं मटेरियल ना मी छान काढलेलं आहे सगळं. मी बोलते पण तुम्हाला मटेरियल सगळं दिसतंय इकडं. तर आपलं मटेरियल कसं आहे आजचं बघा बरं तुम्ही छानपैकी मस्त. हे बघा, ही फ्लावर आहे आणि फ्लावरची आहे ना अजून मला बारीक कट करायची आहे. तरी फक्त आपलं तुम्हाला दाखवण्यासाठी मी याच्यात ठेवलेली आहे डिशमध्ये प्रमाण वगैरे किती काय आहे ते. तर असं माझं हे प्रमाण आहे. 3 ते 4 जणांची भाजी आपली याच्यात बनवायची आपल्याला. फ्लावर असं कट केलेलं आहे बघा बरं, फुलं किती छान आहे फ्लावरची आपली मस्त एकदम फ्रेश फ्रेश. आणि आता ही फ्लावर आहे ना स्वच्छ धुवून आणि मग आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. ही गावठी कोथिंबीर आहे, अगदी तुम्ही बघू शकता जवळून किती छान आणि फ्रेश कोथिंबीर आहे. आणि इकडे ही लिंबू, त्याच्या शेजारी बीट. आणि बीट कशासाठी घेतला असेल, आता ही लिंबू कशासाठी घेतला असेल तर लिंबू आपल्याला शेवटी वरतून पावभाजीसोबत वगैरे खायला लागणार आहे. असे 3 लिंबू मी ठेवलेले, एवढे 3 लागणार नाही आपल्याला, 2च लागणार आहे कारण एवढं काय मला पण एवढा लिंबू चालत. आता हे बीट आहे, या बीटामुळे ना आपल्या भाजीला खूप सुंदर कलर येतो. आणि आता याच्या पुढे ना पावभाजी वगैरे दाखवते मी तुम्हाला मसाला. हा पावभाजीचा एक अंदाज आहे माझा, 3 जणांची भाजी एका पोळीमध्ये आरामशीर होते अगदी. थोडंफार घरातलं लाल तिखट वगैरे आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर अशी पावभाजीची तयारी मी आता इथे केलेली आहे. आणि आजचा टोमॅटो खूप सुंदर आणि खूप फ्रेश टोमॅटो तुम्ही बघितलं स्टार्टिंगला मी असं छान जवळून दाखवलेलं होतं तुम्हाला टोमॅटो आजचा कसा आहे. ही आहे आपली पावभाजीची तयारी, 3 जणांच्या पावभाजीची ही तयारी. एक माणूस पण अजून एक्स्ट्रा याच्यात जेवू शकतो अशा पद्धतीने मटेरियल मी घेतलेलं आहे. तर आता सुरुवात करूया आपण आहे ना आपल्या पावभाजीला मस्त. तुम्ही पण तुमची रेसिपी मला सांगायची. आता मटेरियल आणि मी पटापट कट करून घेते, तुम्ही बघून घ्या मटेरियल. आता हे पहा, हा टोमॅटो आहे असा मस्त उभे काप केलेले टोमॅटोचे मी. आणि फ्रेश टोमॅटो आहे अगदी मस्त, मार्केटमधून आणलेले मस्त टोमॅटो मोठे मोठे छान. तर असा टोमॅटो आहे ना असला की भाजीला खायला असा टेस्ट वगैरे लागते, छान चव लागते. शिमला बघा तुम्ही, मस्त शिमला आहे अशी छान फ्रेश ताजी टवटवीत. हा बटाट्याचे पण मी उभे काप केलेले आहे. आणि उभे काप पण खूप सुंदर असे मस्त आपण कुकरमध्ये टाकून घेणारे फ्लावरचे कट केलेले तुकडे. हे वाटाणा, हा आपली हे बीट आहे मस्त उभे कट केलेले सगळ्यांचे असे छान छान छान. आणि हे मटेरियल ना आपल्याला सगळं आता कुकरमध्ये टाकायचं आहे. तर आता हे मटेरियल तुम्ही कसं कट करता काय मला तुम्ही सांगणार आहे सगळ्यात आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या. तर चला आता आपण याला कुकरमध्ये मस्त पटकन टाकून घेऊ. आता हा छोटासा कुकर आहे माझ्याकडे, ॲल्युमिनियमचा आहे पण मी काही तो घेतलेला नाही आहे. मला स्टीलच्या कुकरमध्ये छानपैकी सगळं मटेरियल असं मस्त उकडून घ्यायचं आहे आपल्याला. आता टोमॅटो, पहिला बटाटा, शिमला, हे बीट आहे. आता परत नंतर जे जे मटेरियल ना एक एक स्टेप बाय स्टेप, वाटाणा, टोमॅटो. आणि आता आपल्याकडे उरला आहे तो फक्त फ्लावर. आता फ्लावर पण आपण टाकणार आहे. कुकरच्या मापापेक्षा जास्त मटेरियल आज माझ्याकडनं झालेलं आहे, पण आपल्याला थोडंसं 1 ग्लास पाणी टाकून त्याला फक्त शिट्टी करायची. सगळं मटेरियल हलवून घेऊन असं मस्त बसलेले कुकरमध्ये फ्लावरचे काप तुम्ही बघू शकता. धुवून वगैरे असे स्वच्छ करून मीठ छान टाकून घेतले त्याच्यात. आता मस्त झाकण लावून शिट्ट्या करणार. आता हा कांदा आहे ना, कांदा मी रेडी केलेला आहे, कांदा कापून रेडी केला आहे. तिकडे शिट्ट्या होत आहे आपल्या कुकरच्या. आणि इकडं तुम्ही बघू शकता आला लसणाची पेस्ट आहे ना फ्रेश फ्रेश अशी ताजी करायची आपल्याला. आपण दुकानची नाही वापरणार इकडं. तर आपली नाही मस्त अगदी घरगुती अद्रक लसूणची पेस्ट बनवण्यात येते. तर विकतपेक्षा तुम्ही घरी बनवली का तिची टेस्ट आहे ना खूप सुंदर लागते, ताजी असा आला अद्रक एकदम फ्रेश आहे घरचं माझं. हे पहा आता मस्त याला ना कुटून घेणार आहे मी. आता कुटून झालेलं आहे. मोहरी जिराचा मस्त तडका कढईत गेलेला आहे, कांदा पण गेला आहे.
आणि आता याला आहे ना आपल्याला मस्त परतून घ्यायचे सगळं मटेरियल. मस्त एकदम मटेरियल परतवायला आपल्याला अजिबात घाई करायची नाही. मस्त छान मस्त मीठ वगैरे टाकून असा कांदा आपल्याला आता फ्राय करायचा आहे मस्तपैकी. तर तुम्ही ना बघू शकता आता याच्यामध्ये पुढची रेसिपी आपली कशी असणार आहे. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई आहे ना त्या खूप माझ्या भाज्यांना असं सारखं तेच पण आहे ना, जी रेग्युलर भाजी मी करते ना मी त्याच भाज्या दाखवते. म्हणजे असं दुसरं काही बनवण्यापेक्षा मला तर असं वाटतं डेलीच्या माझ्या सकाळ संध्याकाळच्या ज्या भाज्या आहे ना, आता हे बघा आपण असं गप्पा मारत राहणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट आहे ना मी अशी मस्त टाकून घेतलेली त्याच्यामध्ये. तुम्ही बघितली होती मग अशी मी आपली घरातलीच पेस्ट ही सगळी छान. याचा वास वगैरे खूप सुंदर येतो. घरची पेस्ट आहे ना अगदी बेस्ट एकदम. तर आता आहे ना तुम्हाला मी असं सांगत होते, तुम्ही म्हणशाल बाबा सारखं तेच आता हिंग आहे आणि हळद आहे असं मटेरियल मी आता थोडं टाकायला सुरुवात केलेली आहे. तर हे ना लाल तिखट माझं घरातलं आहे आणि आपला पावभाजी मसाला थोडासा वेगळा आहे. म्हणजे ना हे बघा तुम्हाला हे पॅकेट मी 3 ते 4 जणांचा अंदाज असा दिलेला होता. तर त्या मापाने ना आता मी मटेरियल टाकून घेतलेलं आहे आणि मस्त त्याला परतवलं आहे छान. म्हणजे परतवते अजून. तर तुमच्या भाजीला तुम्ही कसं टाकतात मटेरियल वगैरे ते तुम्ही मला आता सांगशाल. मी ताई असं नका तसं करा, म्हणजे तुम्ही मला सांगू पण शकता त्याच्यामध्ये. किंवा आपल्याला हे बघा आता ही शिमला आहे ना मी थोडीशी बाजूला ठेवलेली होती आणि थोडासा टोमॅटो तो पण ठेवलेला होता. हा वरतून टाकायचा आहे आपल्याला. म्हणजे भाजीला आहे ना कलर वगैरे खूप सुंदर येईल आपल्या छान असं. तर तुम्हाला आहे ना म्हणजे माझी आजची भाजीची रेसिपी जर थोडंफार काही वाटत असेल तुम्ही मला सांगत आहे असं नाही असं करा. म्हणजे माझी रेग्युलर जी मी भाजी बनवते ना तीच मी तुम्हाला दाखवली पावभाजी. तर कशी वाटते आपली पावभाजी, मटेरियल वगैरे तुम्हाला कसं वाटते तुम्ही आता मला सांगणार आहे. याच्यामध्ये थोडंसं ना 1 किंवा असे 2 चमचे पाणी ना आपण त्याच्यात टाकून घेणार आहे आणि थोडंसं वेळ ना असं झाकण ठेवणार आहे आपण त्याच्यावरती. तर बघा बरं तुम्हाला काय वाटतं काय नाही असं तुम्ही कसं करतात. असं मी ना आता मस्त पाणी टाकून घेतलेली छान. त्याच्यात मसाला असा बारीक होणार आहे त्याच्यामध्ये. आणि अजून मला वाटतं थोडंसं पाण्याची गरज आहे कारण हे पाणी आकसून गेलेले परत. बघताचे थोडंसं अजून 1 चमचा पाणी मला वाटतं थोडं टाकावं. बघा 1 चमचा पाणी मग घेते मी. कारण आहे ना थोडंसं पाणी टाकलं ना की असा मसाला आहे ना असा एकजीव होणार आहे आपला एकदम भारी असं. तर तुम्ही बघा असा टोमॅटोला किती छान कलर दिसतोय, शिमल्याला पण किती छान कलर दिसतोय. तर अशी पावभाजी ना आपली मस्त तयार होते. थंडी बाहेर खूप आहे. असं गरम गरम मस्त चटक मटक काहीतरी सगळ्यांना असं खावं वाटतं. झाकण ठेवलेलं आहे मी. 1-5 मिनटाची वाफ देऊन घेणार आहे. तोपर्यंत इकडं कुकर खोललं आहे मी आणि तुम्ही मटेरियल बघू शकता. कुकर खोलल्यानंतर आपलं कसं आहे. तर आहे ना हे बघा आता झाकण काढलं आहे आपण. हेच कसा रंग दिसतोय बघा बरं आपल्या भाजीचा. मला आहे ना इकडनं थोडा कांदा माझा इकडनं चमचा जातच नाही त्या बाजूने. माझं तुम्ही कांदा बघू शकता एक साईडला कढईत. आता फिरवला गेला आहे चमचा, सगळीकडे कांदा गेला आहे आपला मिक्स होऊन. आता हे बघा किती सुंदर आणि सुंदर असं छान मस्त मॅच असं मस्त झालेलं आहे बघा सगळं असं एकत्र मस्त झालेलं आहे एकजीव. तर आता आहे ना आपण मस्त कुकरमधलं सगळं मटेरियल छान ओतून घेणार आहे. आता भाजीचं कसं असतं माहिती आहे का, कोणाला खूप रशाची लागते तर कोणालाही बेटीनं थोडंसं वरती दिसतंय बघा तुम्हाला. आपण काढून घेऊ ते चमच्याने आणि थोडंसं ना त्याला चमच्याने मॅच करून घेऊ. ते ना कदाचित ना अजून बारीक फोडी करायला पाहिजे मला वाटतं बीटाच्या. म्हणजे ना बीट असा मस्त कलर देईल आपल्याला ते भारी एकदम. तर आता आहे ना ही बीट आपण एक साईडला भाजी उकळते, एक साईडला मी बीट आहे ना ते थोडंसं कसं मॅश करून घेते मस्त कलर येण्यासाठी. बीट आहे ना त्याचं काही नसतं पण बीटाचं आहे ना खरं कलरसाठीच आपण वापरतो. बघा तर बऱ्याच पोळी बरं का बीटाच्या राहिलेले बघा. सगळं आपण मटेरियल आता मस्त टाकलेलं आहे. भाजीचा रंग किती सुंदर दिसतोय बघू शकता तुम्ही. आपला व्हिडिओ तुम्हाला माहिती खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे ना व्हिडिओ एकदम मापात घेतलेला आहे. तर सगळ्या त्यांनी मला भाजी सांगा आजची कशी झाली, खाऊन बघा आणि अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्याशी बोलत चला, रेसिपी तुमची सांगत चला, मी पण सांगणार. आणि अशा नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई मला दररोज भेटणार आहे. तोपर्यंत आता सगळ्या
पुढच्या रेसिपीत भेटोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना बाय बाय.